प्रताप कॉलेजमध्ये हजर झाला. त्याचं असं झालं, प्रतापच्या बोर्ड परीक्षेचा निकाल लागला. विद्यालयात तो पहिला आला. विद्यालयाच्या प्राचार्यांनी त्याच्या गावी घरी जाऊन पत्ता घेतला, पत्र लिहिलं, कमवा शिका या योजनेअंतर्गत तुला शिकता येईल, मी ॲडमिशन घेऊन देतो, ताबडतोब निघून ये. प्रताप निघून आला, ॲडमिशन घेतली. सकाळी कॉलेज, दुपारपासनं 5 वाजेपर्यंत काम, बाकी वेळ मोकळा. पुस्तकं लायब्ररीतनं मिळाली. कोणी कोणाचीही बुद्धिमत्ता झाकून ठेवू शकत नाही, अगदी परिस्थितीसुद्धा. अंगचे कलागुण, बुद्धिमत्ता आपणहून प्रकट होते, इतरांना दिपवून टाकते. अगदी तेच झालं. कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा होती. प्रतापने भाग घेतला. विज्ञान, कला, कॉमर्स तिन्ही शाखातल्या मुलामुलींनी भाग घेतला होता. स्पर्धा सुरू झाली. प्राचार्य, परीक्षक, प्राध्यापक सभागृहाच्या पहिल्या रांगेत बसले होते. एक एक स्पर्धक व्यासपीठावर जात होता. वाचलेलं, पाठ केलेलं बोलत होता. त्यात खरा जीव नव्हता. भाषणं अळणी होत होती. काही जणांना आठवत नव्हतं म्हणून ते अडखळत होते. काहींनी भाषण मध्येच सोडून दिलेलं होतं. प्रतापचा नंबर आला. आजवर खूप वाचलं होतं. मनात श्रीमंती होती. बुद्धीला तेज आलं होतं. वक्तृत्व कसं लखलखीत होतं. केशवसूत, गडकरी मध्येच काव्यातून वाहत होते. एकतर प्रचंड वाचनानं भाषेला वजन आलं होतं. त्यातून प्रताप नाटकात काम केलेला कलाकार, अभिनय रक्तात. त्यामुळे विषयावर अचूक विधानं करून वाक्यांना, शब्दांना वाकवत होता, उधळवत होता. त्यामुळे टाळ्या टाळ्या आणि टाळ्या. पहिल्या पुरस्कारापासून कोणीच रोखू शकत नव्हतं. प्रतापचं नाव सगळ्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांच्या, प्राध्यापकांच्या मुखी झालं. दुसऱ्या दिवशी शिपायानं बोलवलं, ऑफिसमध्ये नेलं. या 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 प्रतापराव या. प्राचार्यांनी स्वागत केलं. वा 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 प्रतापराव, काय बोललात हो तुम्ही, आनंद वाटला. भविष्यात खूप मोठे वक्ते व्हाल तुम्ही. थँक्यू सर. वा वा वा, वाचनही खूप केलेलं होतं. हो सर, हायस्कूलच्या काळात. मग तुम्ही आर्ट्सला काय ॲडमिशन घेतलं? खरं तर तुम्ही सायन्सला जायला पाहिजे. सर, पहिलं कारण मराठी साहित्यावर माझं प्रेम आहे. आणि दुसरं कारण म्हणजे मी कमवा आणि शिका या योजनेतनं शिकतो आहे. सायन्सचे तास दिवसभर असतात, मग प्रॅक्टिकल असतं. मी तुमचं कमवा आणि शिकामधलं काम करू शकतो बरं का. नाही नको सर, माझ्या आवडत्या साहित्यात मी रमलो आहे. शिवाय मला एखाद दुसरी खाजगी ट्युशनसुद्धा पाहायला लागणार आहे. नाही, मी समजलो नाही काही. सर, शिक्षण घेता घेता आणखीन एखादी ट्युशन वगैरे केली तर 5-10 रुपये तरी घरी पाठवता येतील ना. अच्छा अच्छा, गावी कोण असतं? दादा आहेत, मिळेल ते काम करतात. दुसरा भाऊ आहे, तो ठाण्यात कामाला आहे. आई वडील शेतमजूर आहेत. 2 बहिणींची लग्न व्हायची आहेत सर. मी मदत करू का? मी महिना 20 रुपये तुला देईन. नको सर. का बरं? काम न करता पैसे घेणं आईला आवडणार नाही सर. वा, स्वाभिमानी आहे तुझी आई. आणि वडीलसुद्धा. आणि तूसुद्धा. प्राचार्य हसले. त्या रात्री प्रताप खूप वेळ जागा होता. त्याला आठवलं, 7वीच्या वर्गात प्रताप होता. 7वीची शाळा राहत्या गावापासून 3 किलोमीटर. अंधार पडता पडता घरनं निघावं लागे. त्यातून रात्री शाळेत जादाचे तास हातात. त्यावेळी 7वीची परीक्षा केंद्रावर असे. तो आणि त्याचा मित्र माधव निघाले होते. गाव सोडून रस्त्यावर आले. कच्चा रस्ता. सकाळी एकदा डोंगरावरच्या शहरात धुरळा उडवत एसटीची गाडी सातारला जाई. रात्री कधीतरी तिच्या सवडीनं परत येई. आमशीपासून रस्ता घाटवळणाचा. प्रताप आणि माधव रस्त्यावर येतात तर एक आईस्क्रीम गारीगारवाला आपली सायकलवरचा बॉक्स याच्यासकट उभा. त्याच्यापुढे प्रश्न, गाडी येईल कधी? सायकल आणि गारागीरचा बॉक्स टपावर कोण चढवू लागेल? कंडक्टरनी सहकार्य नाही केलं तर रात्रभर इथे थांबावं लागेल. बरं, वेळ अशी की घाटातनं सायकल ढकलत घेऊन जाणं कठीण. अरे पोराव. माधव प्रताप त्याच्याजवळ गेले. अरे गाडीचं काय खरं नाही. एवढी सायकल, हा बॉक्स डोंगरांनी वर शहरात पोहोचवता का? 1 रुपये देतो.
प्रतापने 1 रुपया आयुष्यात त्यापूर्वी कधी पाहिला नव्हता. तो तयार झाला. माधव तयार झाला. एकाने सायकल, दुसऱ्याने बॉक्स उचलले, डोंगराला लागले. आपसात वस्तू बदलत होते, थांबत होते, घामानं भिजले होते. वाट वळणाची, चढणीची, त्यात पायात चप्पल नाही. आई आठवत होती, पण तो 1 रुपया डोळ्यापुढे दिसत होता. त्या गारागीरवाल्यानं चहा पाजला. प्रत्येकाला 1-1 रुपया दिला. ठरला होता 1 रुपया, दिले 2. दोघं उधळले, परत फिरले. तो 1 रुपया केव्हा आईला दाखवीन असं त्याला झालं होतं. रात्री तास बुडाला याची लक्षातच नव्हतं. तो धावत धावत उतरायला लागला. आई पुढे रुपया ठेवला. कुठनं आणलं र? बापाने विचारलं. घडली घटना सांगितली. बाबांनी प्रतापला छातीशी धरलं. शब्द नव्हते, डोळे वाहत होते. असं कष्टा नका मोपोरा. अरे ही तुझी पहिली कमाई आहे, देवापुढे ठेव. आई म्हणाली. तुम्ही दोघंच माझे देव आहे. आईने डोळे पुसले. पहाटे केव्हा तरी त्याला झोप लागली. सकाळी सकाळी प्राचार्यांचं बोलवणं आलं. सर बोलवलं? हां बैस. तो उभाच राहिला. अरे त्या मोहिते मॅडमना बोलव. शिपाई मोहिते मॅडमना बोलवायला गेला. मोहिते मॅडम आल्या. या वनमाला कॉमर्सला शिकवतात, नवीन आहेत, त्यांना ट्युशन घेणारा माणूस हवा आहे. वनमाला छान होत्या, अगदी तरुण होत्या. माझा लहान भाऊ 7वीत आहे, स्कॉलरशिपला बसला आहे. त्याची तयारी करून घेण्याइतपत माझ्याकडे वेळ नाही आहे. 6 ते 8 या वेळेत ट्युशन घेतली तर बरं होईल. हां मी येईन की, संध्याकाळी मी मोकळाच असतो. महिन्याला 40 रुपये देईन मी. 40? प्रतापला महिन्याला दिवसभर कामाचे 40 ठरले होते. इथे फक्त 2 तासांचे 40 मिळणार होते. त्याला आश्चर्य वाटलं. कमी वाटत असतील तर आणखीन 10 वाढवीन मी. नाही नको, 40 खूप आहेत. कधीपासून येत आहे? मी आजपासूनच येतो. प्रतापला काम मिळालं, त्याला आनंद झाला. हे 40 तो घरी पाठवू शकत होता. संध्याकाळी 6 वाजता मॅडमच्या घरी गेला. या तो जाऊन बसला. हां मोहन, ही त्याची पुस्तकं. मी चहा घेऊन आले. हां. ती आत गेली. ट्युशन सुरू झाली. मोहन मुळात हुशार होता. फक्त काही आखाडे, तंत्र, वेळेत उत्तरं शोधायचं कसं हे शिकवणं गरजेचं होतं. चहा आला. 8 वाजले होते. जेवून जाणार? नाही नको, हॉस्टेलमध्ये मला जेवण असतं. तो बाहेर पडला. जीवनाला गती आली. सकाळी कॉलेज, दुपारी काम, थोडं वाचन, 5 ते 8 ट्युशन, रात्री परत वाचन, अभ्यास. एक दिवशी वनमालानं पिशवी पुढे केली. हे काय आहे? 2 पॅन्ट पीस, 2 शर्ट पीस. अच्छा, काय करायचं आहे याचं? अहो तुम्हाला भेट दिले. मला फी हवी आहे, कपडे नको आहेत मला. फीचे 40 मिळतीलच. हेही कपडे शिवून घ्या. अख्ख्या कॉलेजमध्ये तुम्ही एकटेच पायजमा शर्ट घालून येता. आवडत नाही का तुम्हाला? नाही तसं नाही हो. हे बघा माझं आहे ते आहे, मला हे असलं काही नको आहे. वनमालाच्या डोळ्यातच पाणी आलं. मला वाटलं म्हणून मी आणले. आय एम सॉरी. माझी भेट आवडली नसेल तर राहू द्या. नाही स्वीकारतो मी, पण एका अटीवर. कोणत्या? मी तुमचा विद्यार्थी आहे. मला आहोजाव करू नका. ऐकायला नाही वाटत बरं. ठीक आहे. आणि दुसरी अट, पुन्हा कसलीही भेटवस्तू मला आणायची नाही. अहो अरे पण मी भेटवस्तू स्वीकारणार नाही. ठीक आहे. प्रतापचे सिलाईचे पैसेही वनमालाने दिले. काळ पुढे सरकत होता. मोहन, वनमाला, प्रताप अधिक जवळ आले होते. मोकळेपणानं बोलत होते. एक दिवशी प्रताप म्हणाला, मॅडम एक विचारू? परवानगी घेऊन विचारताय? नाही म्हणजे राहून मनात येतं आहे, प्रश्न पडतो. मोहन, तुम्हाला कोणी नातेवाईक? नाही. म्हणजे 3 वर्षांपूर्वी आईवडील कार अपघातात गेले. आय एम सॉरी, मला नव्हतं माहिती हे. मग गाव सोडलं. आठवणी पाठ सोडत नव्हत्या. पैसा हाती होता. हा बंगला घेतला. मोहनला इथे शाळेत घातलं. दिवसभर घरी मी एकटी. कॉलेजमध्ये अर्ज केला, मिळाली नोकरी. त्याच्या मनात सहानुभूती निर्माण झाली. वरवर माणसं सुखी समाधानी वाटतात.
आपण आपल्या दुःखाचं भांडवल करतो मनात, नाही तर आत घरात डोकावल्याशिवाय माणूस ओळखता येत नाही, त्यांची दुःख कळत नाहीत. प्रताप त्या कुटुंबात जास्तीत जास्त सहभागी होत राहिला. तर तिने त्याचा काय अर्थ घेतला माहीत नाही, तीही त्याच्या स्वतःहून रुतत गेली. मोहन घरी नव्हता. तिने मन मोकळं करायचं ठरवलं. घरी कोण कोण असतं? प्रतापने खरं खरं मोकळ्या मनाने सांगून टाकलं. भविष्याचा काय विचार केला आहे? आता ते भविष्यकाराला माहिती. भविष्यकारांच्या हाती भविष्य देऊन कोणी निष्क्रिय होत नाही. मला अजून शिकायचं आहे, मग बघू. कुणी मैत्रीण? प्रतापच्या डोळ्यापुढे भारती उभी राहिली. मी काय विचारतीये? नाही नाही, तसं कोणीच नाही. माझ्याशी मैत्री कराल? गुरु शिष्य हे नातं आहेच की. नाही ते माहिती आहे मला. मी आयुष्यभराचा जोडीदार व्हाल का असं विचारतीये. मॅडम, काळजाला अक्षरशः चटका बसला होता. सिरियस हो? प्रश्न माझा आहे. हो नाही म्हणू शकतोस. हो पण कसं शक्य आहे? का अशक्य आहे? मी आवडते तुला. तुमच्यात खोट कोणतीच नाही आहे. मग मॅडम, मी विद्यार्थी आहे, तुम्ही शिक्षिका आहात. आहो जाहो म्हणून दुरावा निर्माण करतोयस का? मला सांग, अशी लग्न झाली नाहीत का? वयात किती मोठा फरक आहे. प्रेमाला ते मान्य असेल तर नाही, पण मी अजून शिकतो आहे. लग्न करूनही शिकता येईल. मग ठीक आहे, शिक्षण होईपर्यंत मी थांबेन. नाही असं नका करू. आवडत नाही म्हणून सांग आणि मोकळा हो की. मॅडम अहो, याच्यावर मी विचारच नाही केलेला. ठीक आहे, विचार कर, मी वाट पाहते. मॅडम, मी आयुष्यभर वाट बघेन. मनात होते ते मी बोलले. पण ट्युशनला येत जा. मी बोलले ते मनात ठेव. शक्य होईल तेव्हा सांग. मी विवाह करायचा आहे का आयुष्यभर असंच राहायचं आहे? मॅडम, कोणीतरी दुसरा तरुण सल्लेबिल्ले देऊ नकोस हां, खबरदार. मी तुझी आहे, आयुष्यभर तुझीच राहणार आहे. ती आत गेली. प्रताप तसाच बसून राहिला. काय म्हणायचं या प्रेमाला? प्रेम म्हणजे नक्की काय? दोन मनांचं एकमेकांविषयी आकर्षण, ओढ. पण दोन्ही बाजूनी ओढ, आकर्षण, त्याग, हुरहुर असावे लागते. ही वनमाला अशी कशी निर्णय घेऊ शकते? सुशिक्षित आहे, प्राध्यापिका आहे, प्रेमाविषयी खूप वाचलं असेल, पाहिलं असेल, कानावर आलं असेल, मग असं का? प्रेम म्हणजे व्यवहार असतो का? ही वस्तू तुझी, मनात नाही, आवडली नाही, गरज नाही, झेपणार नाही, समाजाला रुचणार नाही. घे जा. घेऊन जाणार नसशील तर तुझ्यासाठी तशीच ठेवते, किंवा ये घेऊन जा. आवड, निवड, आकर्षण काही नाही. प्रेम दोघांच्या मनात रुजायला लागतं, अंकुरावं लागतं. उलट लग्न करतोस का? शुद्ध वेडेपणा आहे. बरोबरीचा तरी विचार. प्रेम करताना समाजभान राखलं जातं, समाज मन विचारात घेतलं जातं. परंपरा आहे, संस्कृती आहे. एक प्राध्यापिका उठते आणि विद्यार्थ्याला लग्न कर म्हणते. ती एकटी, भाऊ लहान, संरक्षण गरजेचं. विश्वास वाटला असेल स्वतःचा, स्वतःच्या भावाच्या भाल्याचा. कदाचित प्रताप आवडला असेल, त्याच्यावर विश्वास बसला असेल. पण याचा अर्थ व्यावहारिक भाषेत बोलून भव्यते साध्य करायचं का? भव्य तरी काय? प्रतापची परिस्थिती ज्ञात होती तिला. प्रतापकडे आर्थिक बळ नाही. उलट वनमालाकडे संपत्ती होती, नोकरी होती. तो सहज हो म्हणेल, तयार होईल अशी तिची अपेक्षा होती. प्रताप मात्र गोंधळून गेला. प्रताप गावी आला. मधीच आला. हां, सुट्टी आहे. आईशी खोटं बोलला. पर्यायच नव्हता. काय सांगणार आईला? वनमाला प्रकरण. खोटं बोलण्यातही काही वेळा भलं होतं, पण गावीही लक्ष लागेना. मन कधी वैरी होतं का? वनमाला जीवनात आली, स्वास्थ्य हरवून गेली. ट्युशनचे 40 देत होती, उपकार नाही केले. मन लावून शिकवत होतो. मोहनचा नंबर आला तर आपल्यामुळे. पण ही लग्न करायला निघाली, थेट ऑफर. काही मन, भावना, विचार आहे का? चला झालं गेलं. आपल्या डोक्यात तीच का? तीच स्वप्नात का येते?
विसरायचं म्हणून घरी आलो तर मागून ती पाठलाग करतेच आहे. घरात मन रमेना. त्यातल्या त्यात बरं बहिणीच्या लग्नाचं चाललं होतं. सकाळी एक मुलगा बघून गेला होता. अरे ये पारताप. काय आई? अरे बकुळाचं काय करायचं? आता ते मी कसं सांगणार? मुलगा 12-18 गुण जमतायत, मग करून टाका. अरे पण देण्या घेण्याच्या गुणाचं काय? काय म्हणतायत ते? म्हणतात लग्न करून द्या, 2 तोळे घाला. प्रताप गप्प. पण लगीन तिचं करायला पाहिजे रे. आई लग्नाचं ठीक आहे, पण 2 तोळे तेच तर म्हणते ना मी. आई अगं मी काय सांगणार? मी काय कामधंदा करतोय का? शिकतोय मी. अरे कामधंदा करणाऱ्या हरिश्चंद्राने बी हात आकडता घेतला. रघुनाथ आत्ता कुठं 4 पैसे पाठवतोय. बस्ता आहे, 4 भांडी घ्यायला लागतील, धान्य आहे, मीठ आहे, मिरची आहे. अगं पण मी काय करू शकतो? प्रतापचा आवाज वाढला. चिडतोय का तू? आल्यापासनं बघती एवढ्या तेवढ्यावरनं एकेरीव येतो तू. असं नव्हतं तू. काय झालं काय तुला? प्रतापला काय झालंय ते त्याचं त्याला तरी कुठे कळत होतं. तो न बोलता उठला, बाहेर पडला. पाय नदीच्या मार्गाला लागले. रस्त्यात भारती दिसली. लग्न मानवलं होतं तिला. तिची नजर झुकली. पावलं चालली होती. ती थेट त्याला ओलांडून पुढे निघाली. भारती. तिची पावलं थांबली. भारती कशी आहेस? ती गालात हसली, म्हणाली कशी दिसतीये? सुखात आहेस? ती हसली. हे बघ आता झालं गेलं, विसरून जायचं. हां तू विसरलीस. मुलीच्या जातीने विसरायचंच असतं. तो बोलला नाही. कॉलेजात जातोस असं समजलं. हो. मग एखादी पोरगी घेऊन ये तिकडून. भारती. हे बघ जाते मी. रस्त्यात बोलत बसणं चांगलं नाही. ती हसत हसत निघूनही गेली. लग्नानंतर एवढ्या बदलतात या पोरी. रोपटं एका ठिकाणून उपटून लावलं तर नव्या जागी मूळ धरतं. लग्न मानवलंय भारतीला. पिवळी दिसते, मुळीची सुंदर, त्यात आता गळाभर दागिने, नवीन वस्त्र. आणि मन ते रुतलं असेल नवऱ्यात. त्याच्या कुशीत शिरून म्हणत असेल मी तुझीच आहे, 7 जन्म तुझीच राहीन. प्रताप दुखावला गेला होता. तो तसाच त्राण नसल्यासारखा नदीकाठी आला. डोहाच्या काठावर बसला. डोह ऐस पैस खोल. शेजारचा छोटा दगड उचलला, डोहात फेकला. तरंग उठले. एकसारखा पाहत राहिला. पहिले तरंग फुटताच त्याने दुसरा दगड फेकला. तरंग. मग तिसरा, चौथा. आता त्याच्या मनात तरंग उठायला लागले. कोण खरं? भारती? भारतीची काय चूक आहे? तिने कुठे नकार दिला होता? दिला होता तिच्या आईने. पण भारती कशी एवढी बदलली? वाटलं होतं जखम झाली असेल, प्रेमविरहाची जखम मोठी असेल. मनाविरुद्ध झालेलं लग्न, नसतं विरोध करायचं धैर्य. पण लग्नानंतर ती खंगली असेल. तडजोड म्हणून लग्न केलं, पण प्रेमविवाह झाला नाही याचं शल्य तर असेल का नाही? पण हा पण साला मनाविरुद्ध घडवतो. भारतीला लग्न मानवलं होतं. तिचा गोरा रंग खुलला होता, खळखळून हसत होती. वरतून मलाच पोरगी घेऊन यायचा सल्ला दिला. लबाड, खोटारडी. प्रेम कसलं? करमणूक करून घेतली स्वतःची. आता म्हणते कशी रस्त्यात बोलणं चांगलं नाही. अरे वा. तासनतास बोलत होती, खिदळत होती. त्यावेळी गावाने डोळे झाकून घेतले होते का? तरुण पोरीवर खरंच विश्वास ठेवू नये. पण मग ही वनमाला अशी कशी? वाट बघेन म्हणते. असं काय पाहिलं तिने या प्रतापमध्ये? शिक्षण कमी, वयाने लहान, परिस्थिती 2 ध्रुवावरची. मग का वाट पाहिल? बरं हे खरं कशावरून? का ती सुद्धा भारतीसारखी? तो ताडकन उठला, घरी आला. अरे प्रताप. बाबांनी हाक मारली. बकुळाचं लगीन उरकायला पाहिजे. हो आई बोलली. काहीतरी खटपट करायला पाहिजे. मी काय करू शकतो? हे बघ तिघात तूच विचारी आहे. मी नोकरी करत असतो तर काडोड केली असती. कशाच्या भरवशावर लोक मला पैसे देतील? बाबा गप्प. बकुळाकडे बघवत नव्हतं. अलीकडे ती गप्प गप्प असायची. तिची काय चूक बिचारीची? तिच्या बरोबरीच्या मुलींची लग्न झाली होती. माहेरी येत, लाजत मुरडत वर विचारीत
काय गं, अजून नाही का तुझं जमलं? बकुळाला अक्षरशः डागण्यात येत. नवीन वस्त्र, हळद प्यायलेलं शरीर, मैत्रिणी कशा टवटवीत दिसत, बकुळा मात्र कोमेजून गेली होती. रात्री झोप अशी आलीच नाही. सकाळी उठला आणि म्हणाला, आई मी निघतो. अरे पण असं गेलं पाहिजे. अरे पण बकुळाचं काहीतरी. आता काय मी कॉलेज सोडू आणि नोकरी करू का? प्रतापच्या वाक्याला धार होती. कोणीच काही बोललं नाही. बकुळाच्या पापण्या ओलावल्याची जाणीव झाली, पण तिलाही शब्द देण्याइतपत काही जवळ नव्हतं. बकुळा सोशिक. आईच्या तालमीत ती सोशिक झाली. त्यात परिस्थितीने घण घातले. आईचीच प्रतिकृती. ज्याच्या घरी जाईल त्याच्या घराचं सोनं करेल, समजूतदार आहे. पण खरंच काहीतरी केलं पाहिजे. करणार काय? प्रश्न होते, त्यांचं उत्तर नव्हतं. प्रश्नांचं गाठोडं घेऊन तो कॉलेजवर आला. खरं तर मन कोमेजलं होतं, प्रसन्नता अशी नव्हती. तो उगाचच कॉमर्स विभागातनं फिरून आला, बाहेरून. असं काय करतोय, असं का वागतोय हे त्यालाच कळेना. वनमालाचा तो राग करत होता. तिला टाळायला तो गावी गेला होता. मग आत्ता का शोधत होता? मन खरंच विचित्र आहे. त्याला नाही लगाम घालता येत. तेवढ्यावर स्वस्थ बसेल तर ते मन कसलं? वनमाला फेऱ्या मारून सुद्धा दिसले नाही. तो थेट शिपायाजवळ गेला. वनमाला मॅडम आहेत? नाही. काय सांगताय? हा ना, 2 दिवस झाल्या आल्याच नाही त्या. का? आता ते मी कसं काय सांगणार हो? त्याची पावलं वनमालाच्या बंगल्याकडे वळली. मन हसत होतं. तिला दूर ठेवण्यासाठी तो दूर गेला होता, पण आत्ता तिलाच भेटायला निघाला होता. का असं घडतंय? या काचं उत्तर असतं असं नाही. दारावरची बेल दाबली. दार उघडलं गेलं. वनमाला न बोलता आत वळली. मोहन आहे? अच्छा, मोहनला भेटायला आलाय? नाही म्हणजे बस येईल आत्ता तो. तो बसला. ती आत गेली. बाहेर बराच वेळ आलीच नाही. बोचरी शांतता, कुरतडणारी वेळ, अस्वस्थता. मग उगाचच बोलणं. रजेवर आहात का? तिने आतमध्ये ऐकलं न ऐकल्यासारखं केलं. शिपाई म्हणत होता कालपासनं आला नाहीत. चौकशीला आलायस? ती बाहेर आली. अंतर राखून खुर्चीवर बसली. नाही तसं नाही. कुठे गेला होतास? 4 दिवस? गावी गेलो होतो. सहज? सहज. तसं म्हणजे बहिणीच्या लग्नाचं चाललं आहे. ठरलं? नाही म्हणजे तशी पसंती झाली आहे, पण काय? त्यांनी 2 तोळ्याचं लॉकेट मागितलं आहे. किती पैसे लागतील रे 2 तोळ्यांना? साधारण 700, 350च्या दरम्यान आहे तोळ्याचा दर. मी देईन की. नाही नको. नको? का गळ्यात पडते ही? नाही म्हणजे त्या दिवशी माझं थोडं चुकलं बरं का. मी व्यवहारी भाषेत बोलले तुझ्याशी. तुला जाणूनही घेतलं नाही. तुझं मन, तुझी आवड नाही जाणून घेतली. वाहवत गेले. मला आवडलास, मी बोलून गेले. प्रेमपूर्वक वागणं मला जमलं नाही. अगदी स्पष्ट बोलले मी. ते सोडून दे. मी विचार केला. विसर. झालं गेलं. भावनेच्या भरात झालं. आय एम सॉरी. 2 दिवसांची रजा टाकून विचार करून हा निर्णय घेतला. काही असो, पैसे घेऊन जा. नाही म्हणू शकला नाही. डोळ्यापुढे बकुळा उभी राहिली होती. ती पैसे घेऊन आली. परत करायला मला थोडा वेळ लागेल. तो मोघम म्हणाला. मला उद्याच परत हवेत, थोडे. उद्या? मोहनची ट्यूशन पूर्वीप्रमाणे उद्यापासनं सुरू. पर्याय नव्हता. 2 दिवसांनी सुरू करू. गावी जाऊन पैसे देऊन येतो. काही हरकत नाही. 2 दिवसांनी ट्यूशन सुरू करू. प्रताप तिथनं बाहेर पडला. श्रोते हो, तुम्ही ऐकताय जगन्नाथ शिंदे लिखित नियती ही कादंबरी. ही नियती प्रतापला कोणकोणत्या वळणावर घेऊन जातीये हे ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. रोजचा भाग ताबडतोब मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकन घंटीचं चिन्ह प्रेस करा. म्हणजे चॅनलवर कादंबरीचा भाग अपलोड झाला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. भेटूयात उद्या 4थ्या भागासह. तोपर्यंत नमस्कार.